कांदिवली लिंक रोडवरती मराठी सक्ती विरोधात आता रिक्षा चालकांची दादागिरी। मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा रोखून आंदोलन। लिंक रोडवरती तब्बल 20 मिनिटांपासून वाहतूक जाम झाली। लिंक रोडवरून प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांना धमकावलं जात असल्याचाही आरोप। मराठी सक्तीवरून कांदिवलीमध्ये आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांवर मनसेचा संताप। मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी रिक्षा चालकांवरती संतापले। तर दुसरीकडे कांदिवलीमध्ये एका अमराठी रिक्षा चालकाची मराठी रिक्षा चालकाला मारहाण। मनसे कार्यकर्ते आक्रमक। कांदिवली पोलिसांनी अमराठी रिक्षा चालकाला ताब्यातही घेतलं। रिक्षा टॅक्सी बंदच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका। प्रवाशांची गैरसोय टाळणं चालकांची सामाजिक जबाबदारी आहे। चालकांनी शांततेत सेवा सुरू ठेवावी। भाजप नेते हाजी अराफत शेख यांचं हे आवाहन। पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीवरून भांडूप या ठिकाणी मनसेचं आंदोलन। पुलाच्या कामामुळे सातत्यानं वाहतुकीची कोंडी होतीये। संजय राऊतांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकूनही घेतलं। अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालयामध्ये आग लागली। पहाटे 3:30च्या सुमारास नवजात शिशु विभागामध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला। या घटनेमध्ये 3 बाळांचा दुर्दैवी मृत्यू तर 6 बाळांवरती सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। आगीमध्ये 3 बालकांचा मृत्यू झाला। अशी घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक। अमरावतीमधील आग दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त। राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, फडणवीसांचं हे आश्वासन। अमरावती रुग्णालयामध्ये जाऊन घटनेची माहिती घेणार। तांत्रिक तपासानंतर काही गोष्टी समोर येतील। चौकशीनंतर दोषींवरती कठोर कारवाई करणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची ही माहिती समोर। अमरावतीची घटना अत्यंत हृदयद्रावक। भंडारा घटनेच्या नंतर रुग्णालयाचे ऑडिट करण्याचे आदेश होते। झालेले ऑडिट गेले कुठे? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांचा हा सवाल। यशोमती ठाकूर, नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके यांच्याकडून अमरावती रुग्णालयामध्ये पाहणी। सरकारी रुग्णालय असल्यानं दुर्लक्ष केल्याचा ठाकूर यांचा आरोप। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून या घटनेसंदर्भात दुःख करण्यात आलं व्यक्त। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून आता रुग्णालय दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश। संध्याकाळपर्यंत चौकशीचा अहवाल येईल। राजकारण करू नका। प्रशासनाकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन। बावनकुळेंचं हे वक्तव्य। यशोमती ठाकूर यांच्याकडून अमरावती रुग्णालयाची करण्यात आली पाहणी। नागपूरच्या गोधणी जलशुद्धीकरण प्रकल्पात मध्यरात्री गॅस गळती। 40हून अधिक नागरिकांवर रुग्णालयात उपचार। 200 मीटरचा परिसर रिकामा। एनडीआरएफकडून बचाव कार्य देखील या संदर्भात सुरू। महायुतीच्या समन्वय समितीची आज वर्षावर बैठक। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये बैठक होणार। महामंडळ वाटप आणि राज्यपाल नियुक्त जागांवरती चर्चा होणार असल्याची देखील माहिती। काँग्रेस जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये 10 दिवसांचं निवासी प्रशिक्षण शिबिर तर 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान या शिबिराचं आयोजन। राहुल गांधी शिबिराला मार्गदर्शन करतील अशी देखील माहिती। एकीकडे महिला आरक्षणाला विरोध करता दुसरीकडे विद्यार्थिनींसोबत संवाद साधता राहुल गांधींची भूमिका ही दुटप्पी आहे। पुण्यातील छात्रों की गुंज या कार्यक्रमावरती देवेंद्र फडणवीस यांचीही टीका। मोदींबाबत दंतकथा पसरवल्या जात आहेत। भाजपकडून फक्त खोटारडेपणा आणि ढोंग सुरू आहे। मोदींनी गुजरातमध्ये चहा विकल्याचा पुरावा द्यावा। संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती हा निशाणा। राज्य मंत्रिमंडळाच्या आज दुपारी 2 वाजता बैठक। मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राष्ट्रवादीची प्री कॅबिनेट बैठक होणार। सह्याद्री अतिथीगृहावरती राज्य मंत्रिमंडळाची बैठक। शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली। येत्या 29 ऑगस्टला कोअर कमिटीची बैठक। पक्षाची पुढील भूमिका आणि विलिनीकरणाची शक्यता यावरती चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती। मुंबई पालिकेतील गटबाजीवरती तोडगा काढण्यासाठी भाजपच्या हालचाली। अमित साटम यांनी नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली। आज संध्याकाळी भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये बैठक। सर्व नगरसेवकांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना। निवडणूक आयोग, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानासोबत बदमाशी केली आहे। कायदेशीर सत्य हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने वकील असीम सरोदे यांचीही प्रतिक्रिया समोर। उपमुख्यमंत्री रस्त्यावर फिरून खड्डे मोजतात। उपमुख्यमंत्र्यांना खड्डे निरीक्षक म्हणून हजेरी लावावी लागते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चाकण दौऱ्यावरती दानवेंनी टीका केली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मातोश्री बाहेर आता ईदच्या शुभेच्छा देणारे बॅनर लागले तर दुसरीकडे याच परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून गणेशोत्सवानिमित्त कोकण मोफत बस सेवेची माहिती देणारे बॅनर। एकाच परिसरामध्ये दोन्ही शिवसेनेच्या बॅनरमुळे जोरदार चर्चा रंगली। ठाकरेंच्या नगरसेविका विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदावरती टांगते तलवार। उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर ठाकरेंचं शिष्टमंडळ आयुक्तांच्या भेटीला। सदा सरवणकर देखील आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेणार।
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे 66वे वार्षिक अधिवेशनाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती. राज्यभरातील द्राक्ष बागायतदार अधिवेशनाला उपस्थित. पुणे महापालिकेतील निधी वाटपाचा वाद अद्यापही कायम. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. निधी वाटपामध्ये न्याय वागणूक मिळावी अशी सुनील टिंगरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सीजेपीच्या आंदोलनानंतर आता सामान्य माणसाचा नैतिक दबाव हा लोकशाही यंत्रणेवर वाढलाय. राजकीय लोकांना जबाबदारीने वागण्याचं लक्षात आलंय. वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया समोर. मंत्री उदय सामंत मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीमध्ये भेट घेणार. दुपारी 2 वाजता उदय सामंत आणि जरांगेंमध्ये भेट होणार. 29 ऑगस्टपासून मनोज जरांगेंचा उपोषणाचा इशारा. उपोषणाच्या अनुषंगानं उदय सामंत मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याची माहिती. 7 राज्यांच्या निवडणुकीसाठी आता भाजपच्या हालचाली सुरू. दिल्लीमध्ये भाजपची बैठक पार पडली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक देखील घेतली आहे. थकीत बिलांसंदर्भात सर्व कंत्राटदार उद्या राज ठाकरे यांची भेट घेणार. कंत्राटदारांची 86,662 कोटींची बिलं प्रलंबित असल्याची माहिती. कामं पूर्ण करूनही बिलं न मिळाल्यानं कंत्राटदार आर्थिक अडचणीमध्ये सापडले. आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये आज भव्य कळमनुरी ते हिंगोली कावड यात्रा. कावड यात्रेमध्ये लाखो शिवभक्तांसह श्रीकांत शिंदे, उदय सामंत, प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार अशी देखील माहिती समोर. भाजप नगरसेवकांची थेट श्रीकांत शिंदेंच्या जनता दरबारामध्ये हजेरी. प्रभागातील विकास कामांसाठी कोट्यवधींच्या निधीची मागणी. डोंबिवलीमध्ये राजकीय चर्चांना आलं उधाण. पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावा. मंगेश चिवटे यांना उमेदवारी देण्यासाठी फडणवीस शिंदेंना विनंती करतील. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सुहास बाबर यांची मिरजेत शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये ग्वाही. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचंही मोठं पाऊल. मोठ्या घाऊक ग्राहकांसाठी साठा मर्यादा कमी केली आहे. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी आहे. यापूर्वी 30 दिवसांच्या साखर साठ्याची मर्यादा दिलेली होती. खाण्याच्या आणि व्यावसायिक वापराची साखर वेगळी करा. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मागणी. वाढत्या साखर दरावरती राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव. खाण्यासाठी साखरेचा स्वतंत्र कोटा ठेवून दर कमी ठेवण्याची मागणी. बिस्किट, शीतपेयांसह व्यावसायिक वापरासाठी साखरेचे दर वेगळे ठेवण्याचा प्रस्ताव. प्युअर तेल काढण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय. समाजाने कधीही भेसळयुक्त तेल विकलेलं नाही. सुट्ट्या तेलावरील बंदीनंतर बावनकुळेंकडून आता वडेट्टीवारांकडून बावनकुळेंसमोर नाराजी व्यक्त. याबाबत आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय मांडून मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असल्याचं बावनकुळेंनी आश्वासन दिलं. मंत्री भरत गोगावले यांच्याकडून रायगडमधील खड्डे पूर्ण भरण्याचा दावा. गणेशोत्सवाच्या आधी महामार्गाचं काम करणार. मंत्री भरत गोगावले यांचं हे आश्वासन. सर्वांना सोबत घेऊन रायगडचा विकास करायचा. आमदार, खासदार, मंत्री आणि इतर सर्व लोकप्रतिनिधी मिळून विकास करू. मी एकटाच रायगडचा विकास करणार नाही. भरत गोगावले यांचं हे वक्तव्य समोर. बाजारामध्ये आवक कमी झाली त्यामुळे आता कांदा, लसूण आणि आल्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. कांदा आठवडाभरामध्ये 40 रुपयांवरून थेट 60 रुपये आणि लसूण प्रति किलो 300 रुपयांवरती. अद्रक 200 रुपये प्रति किलोवर. दरवाढीमुळे आता सामान्यांच्या खिशाला कात्री बसली. माझगावमध्ये गणपती आगमनावेळी 2 गटामध्ये तणाव झालाय. पोलिसांकडून गुन्हा दाखल. आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीवरती एका सोसायटीमधून अंडी फेकल्याचा आरोप आहे. हिंदुत्ववादी सरकार असताना असे प्रकार सहन करणार नाही. नितेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंबईमध्ये दहिसर चेकनाका परिसरामध्ये पोलीस आणि कार चालकामध्ये वाद झालाय. पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा कार चालकाचा आरोप आहे. नागपूरमध्ये आता आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. तर सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. आदिवासी आश्रमशाळेमध्ये चांगल्या दर्जाचं जेवण द्यावं. सचिन खरात यांची ही मागणी आहे. माण्याचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडून आमदार मुक्कामे आपल्या गावी या अभियानाची सुरुवात झाली आहे. या अभियानामुळे सर्वसामान्यांची शासकीय कामं एकाच ठिकाणी होण्यास मदत होणार आहे. अभियानानिमित्त आमदारांचा गावातच मुक्काम असेल. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. कारखान्याच्या 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी विविध गटांमधील इच्छुक उमेदवारांकडून मोर्चे बांधणीला देखील सुरुवात झालेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये पावसाअभावी सोयाबीन पिकाची वाढ खुंटली आहे. पिकाची वाढ खुंटली त्यामुळे उत्पादन कमी होण्याची भीती आहे. तर पावसाअभावी लातूरमधील सर्व खरीप पिकं धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत देखील आता वाढ झाली असल्याचं बघायला मिळत आहे. भंडाऱ्याच्या मोहाडीमधील दुसाळा गावामध्ये ढोलताशांच्या गजरात रोवणा वाढवण्याचा उत्सव. तर भात रोवणीचं काम संपल्यानंतर शेतकऱ्यांकडून एकत्र येत रोवणा वाढवण्याची जुनी परंपरा. इंद्रायणी भाताच्या पिकाला बहर आला त्यामुळे मावळात बेणणीच्या कामाला वेग. इंद्रायणी वाणासोबतच मावळ तालुक्यामध्ये विविध प्रकारच्या भाताच्या वाणांची देखील लागवड. समाधानकारक पावसामुळे मावळ या ठिकाणच्या भात पिकं जोमदार बहरली. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना तब्बल 4,000 कोटींचे सवलतीने कर्ज मिळणार. सहकार विभागाकडून वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर. कारखान्यांना खेळतं भांडवल देखील आता उपलब्ध होणार.
वाशिममध्ये 25 ऑगस्टपासून FFSS या ॲपद्वारे आता खत नोंदणी आणि खरेदी सुरू होणार आहे आणि त्यामुळे खताचा काळाबाजार रोखण्यास आणि दुकानांमधील गर्दी टाळण्यास मदत होणार आहे। या संदर्भात कृषी आणि महसूल विभागाकडून व्यापाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल। पावसाळा सुरू होऊन 2 महिन्यांचा कालावधी उलटला तरी जालना जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं सावट आहे। 57,000 नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावरती अवलंबून आहे। सद्यस्थितीला 16 गावं आणि 23 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू राहणार आहे। हतनूर धरणाच्या 4 दरवाजांमधून आता 53,000 क्युसेकने तापी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात येत आहेत। रत्नागिरीच्या कुंभारली घाटामध्ये मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरली आहे। धुक्यामुळे अंधुक वातावरण निर्माण झालेलं आहे। वाहनांचा वेग देखील आता कमी झालेला आहे। दृश्यमानता कमी झाली आहे, त्यामुळे वाहन चालकांसमोरील अडचणी आणखी वाढलेल्या आहेत। रत्नागिरीच्या कुंभारली घाटामध्ये समृद्धी महामार्गावरील इगतपुरी परिसर सध्या निसर्गाच्या हिरवाईनं नटलेला आहे। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले हे विहंगम दृश्य महामार्गाचं सौंदर्य अधिकच खुलवतंय। निसर्गाचं विहंगम दृश्य बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे। श्रावण सोमवार निमित्त सोलापूरचे ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिरामध्ये पूजा अर्चा करण्यात आली आहे। पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। मल्लिकार्जुन मंदिराला 1000 पेक्षा अधिक वर्षांचा इतिहास आहे। श्रावण महिन्यातला आज दुसरा सोमवार आणि एकादशी आहे। परळीच्या वैद्यनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। रात्री 12 वाजेपासून भाविकांसाठी मंदिर खुले। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची आरास बघायला मिळते आहे। नाशिकच्या प्राचीन कपालेश्वर मंदिरामध्ये श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी आहे। समोर नंदी नसलेलं हे एकमेव महादेवाचं मंदिर आहे। आरतीनंतर पहाटे 5 वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं झालेलं आहे। परळीच्या ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरामध्ये विशेष दर्शन पाससाठी डिजिटल पेमेंट सुरू करण्याची मागणी आहे। विशेष पाससाठी केवळ रोख स्वीकारले जात असल्यानं भाविकांची अडचण झालेली आहे। पिंपरी दुमाला या ठिकाणी दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी आहे। पहाटेपासूनच मंदिर दर्शनासाठी खुलं झालंय। मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट देखील बघायला मिळते आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये यंदा गणेश भक्तांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे। कच्चा माल आणि कामगारांचा खर्च वाढला, त्यामुळे गणेश मूर्ती 25 ते 30% महागल्या आहेत। नंदुरबारमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। पेणप्रमाणे ओळख निर्माण केलेल्या या ठिकाणच्या 6 इंचांपासून 21 फुटांपर्यंतच्या आकर्षक मूर्तींना देशभरातून मोठी मागणी आहे। परभणी या ठिकाणच्या गंगाखेडमधील मासोळी धरणामध्ये 15% जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे। येत्या काळात मोठा पाऊस न झाल्यास गंगाखेड भागामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। जळगावमधल्या गोलाणी मार्केट या परिसरामध्ये पालिका आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते। या मोहिमेमध्ये गोलाणी मार्केटमधील 15 टन कचरा संकलित करून विल्हेवाट देखील लावण्यात आलेली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई गोवा महामार्गावरील 20 अपघातप्रवण ठिकाणं निश्चित करण्यात आली। यामध्ये रायगड जिल्ह्यातील सुकेळी खिंड, रेपोली लोणेरेसह 17 ठिकाणं आहेत। तर रत्नागिरीमधील भोसले, हातखंबा आणि सिंधुदुर्गमधील कणकवली, जानवलीचा समावेश आहे। तर प्रवाशांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं जात आहे। पुण्याच्या राजगडमधील पोळे कंधार वस्तीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। रुग्णाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची ग्रामस्थांवरती वेळ आली आहे। प्रत्येक पावसाळ्यामध्ये अशीच परिस्थिती उद्भवत असल्यानं पक्का रस्ता करून देण्याची मागणी केली जाते आहे। ठाण्याच्या मुरबाडमधील सातगाव जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झालेली आहे। इतर खोल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे। एकच वर्ग खोलीमध्ये बाकीचे वर्ग भरवले जात आहे। वारंवार तक्रार करूनही प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याची माहिती समोर येते आहे। ज्येष्ठ मराठी व्याकरण तज्ज्ञ प्राध्यापक यास्मिन शेख यांचं निधन झालं। 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मराठी व्याकरण आणि साहित्यासाठी यास्मिन शेख यांचं मोठं योगदान आहे। चंद्रपूर पालिकेमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषानं लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे। 3 वर्षांपासून फसवणुकीचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळते आहे। 84 महिलांकडून फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे। हा आकडा 250हून अधिक असण्याची शक्यता आहे। नालासोपारामध्ये बिर्याणी बनवण्याच्या भातामध्ये उंदीर सापडलेला आहे आणि या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला। वाकणपाडा या परिसरातील दुकानातील हा व्हिडिओ आहे। एफडीएने दुकानाची तपासणी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये कचोरीमध्ये उंदराच्या लेंड्या आढळलेल्या 5 कचोरींमध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्याचा ग्राहकाचा दावा आहे। तर वैजापूर शहरातील कचोरी सेंटरमधला हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। खासगी कोचिंगच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी राज्य सरकार कडक निर्बंध लावणारे प्रस्तावित कायद्यानुसार क्लासेसमध्ये 13 वर्षांखालील मुलांना प्रवेश देता येणार नाही। पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षा, समुपदेशन आणि मानसिक आरोग्यासंदर्भात देखील नियम प्रस्तावित आहेत। 218 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण उद्योगपती आशिष रहिजांसह 6 जणांवरती ओशिवरा पोलिसात गुन्हा दाखल झाला। बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याचं तक्रारदार ब्रिजमोहन राठी यांचा आरोप। लातूरच्या उदगीरमधील सीए श्याम कलानीला पोलिसांनी ताब्यात घेतले। 2143 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी सीएला अटक करण्यात आली। आरोपीने बनावट कागदपत्रांच्या आधारे निधी परदेशामध्ये पाठवल्याचा आरोप आहे।
धुळ्यामध्ये महामार्गावरती लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झालाय. स्थानिक गुन्हे शाखेकडून तिघांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून 5,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त देखील करण्यात आलेला आहे. चंद्रपूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनांवरील प्रखर एलईडी लाईट्सवरती कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये 100 वाहनांवरील एलईडी लाईट्स काढून वाहन चालकांवरती दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे. धाराशिवच्या परंडामध्ये जादूटोण्याच्या संशयावरून गायकवाड कुटुंबावरती जीवघेणा हल्ला झाला. यामध्ये पूनम गायकवाड यांच्यासह कुटुंबीय गंभीर जखमी झाले. पुरावे असूनही आंबे पोलीस गुन्हा दाखल करत नाही आणि क्रॉस केसचा दबाव आणत असल्याचा गायकवाड कुटुंबियांचा आरोप आहे. बुलढाण्याच्या नांदुऱ्यातील खुमगाव बुटी या गावामध्ये घरफोडीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. बंद घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मात्र ग्रामस्थांनी पाठलाग करून दोघांना पकडले. नांदुरा पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. पालघरमध्ये एफडीए अधिकारी असल्याची बतावणी करून देशी दारू दुकान चालकाची फसवणूक करण्यात आली आहे. कुणाल भोईर आणि ओदियेश भोईर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.